वर्ल्ड वाईल्डलाईफ डे अर्थात जागतिक वन्यजीव दिवस 3 मार्च रोजी साजरा केला जातो। युनायटेड नेशन्सने 2013 मध्ये ठरविल्याप्रमाणे मार्च 2014 पासून हा दिवस साजरा करणे सुरू झाले। वन्यजीवांच्या संवर्धनाकडे लक्ष वेधणे हा जागतिक वन्यजीव दिवसाचा मुख्य उद्देश म्हणून हा दिवस गेल्या 7 वर्षापासून जगभर साजरा केला जातो। जागतिक वन्यजीव दिवसाच्या अनुषंगाने विदर्भातील पशुपक्ष्याचा अधिवास आणि बदलत्या वातावरण बदलानुसार मानवजातीचे एकंदरीत काय कर्तव्य असावे यावर प्रकाश टाकणारा विशेष वृत्तांत विदर्भ न्यूज सादर करीत आहे। दरवर्षी जागतिक वन्यजीव दिवसाची एक मध्यवर्ती संकल्पना ठरविण्यात येते। त्यानुसार 2021 ची संकल्पना जंगल आणि उपजीविका, पृथ्वी आणि पृथ्वीवरील मानवजात कायमस्वरूपी टिकून कशी राहील ही आहे। या माध्यमातून वन्यजीवन अर्थात पृथ्वी तलावावर असलेले पशुपक्षी, प्राणी आणि वनस्पती यांचे संवर्धन होऊन मानवजात सुद्धा या सर्वांसोबत पृथ्वीवर अस्तित्वात राहील याचा विचार होणे आवश्यक आहे। हा संदेश या दिवसानिमित्त दिला जावा हे अभिप्रेत आहे। वन्यजीव संवर्धन म्हणजे नुसते वाघ, बिबट किंवा हत्ती इतका संकुचित विचार करून चालणार नाही, तर वन्यजीव म्हणजे अगदी मुंगीपासून ते हत्तीपर्यंत सर्व पशु, प्राणी, कीटक, पक्षी, जलचर आणि सर्व वनस्पती, जंगले आणि सर्व प्रकारचे अधिवास यांचे संवर्धन करणे होय। त्यासाठी 3 मार्च रोजी वन्यजीव अधिवास संवर्धनाची खरी गरज आहे, असे मत पक्षी आणि वन्यजीव अभ्यासक जयंत वडतकर यांनी व्यक्त केले आहे। आपल्याला माहिती आहे की जगभरातले जे वन्यजीवांचे अधिवास आहेत, आपण जंगल किंवा प्रोजेक्ट टायगर किंवा नॅशनल पार्क हेच वन्यजीवाचे अधिवास नाहीत, तर वन्यजीवन हे सर्वत्र आढळते। आजकाल वन्यजीव म्हटलं की वाघ, बिबट, अस्वल किंवा हत्ती इथपर्यंत आपण अनेक जण विचार करतात, परंतु वन्यजीवांमध्ये आज आपण मुंगीपासून ते हत्तीपर्यंत आणि जंगलातल्या वनस्पती, पशु, पक्षी, प्राणी, कीटक हे सर्व वन्यजीवनाचे घटक आहेत। याचं जर आपल्याला संवर्धन करायचं असेल तर आज जगभरात सर्वात मोठी जी समस्या आहे ते वन्यजीवांचे अधिवास नष्ट होत आहेत। आपल्याला माहीत आहे की जंगलं हे आकुंचन पावत आहेत, जंगलाचा जो काही पसारा आहे तो दिवसेंदिवस कमी होत आहे, त्यामुळे वन्यजीवावर त्याचा ताण पडतो आहे। याशिवाय जंगलात जसे वन्यजीवन असते त्या व्यतिरिक्त पण वेगवेगळ्या अधिवासांमध्ये वन्यजीवन असते, ज्यामध्ये गवताळ माळराने असतील, समुद्र आहे किंवा पाणथळ जागा आहेत, तलाव, नद्या, ह्या ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं वन्यजीवन पाहायला मिळते। आज हे सगळेच अधिवास धोक्यात आलेले आहेत, त्यामुळेच वन्यजीवाचं संवर्धन होणे गरजेचं आहे। आणि मग हे संवर्धन होण्यासाठी काय केलं पाहिजे? नुसतं अभ्यास करून किंवा वन्यजीवाचे फोटो काढून आपण संवर्धन करू शकणार नाही। त्यासाठी वन्यजीवाचे अधिवास कसे वाचवता येतील हे पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे संरक्षित वनांच्या व्यतिरिक्त जी जंगलं आहेत किंवा जे अधिवास आहेत त्यामध्ये गवताळ माळरान असतील किंवा तलाव असतील, यांचं सुद्धा संरक्षण कसं होईल, त्यामध्ये सुद्धा वन्यजीव सुखासमाधानानं कसे नांदू शकतील याचा विचार करणे गरजेचं आहे। म्हणूनच आज अधिवास संवर्धन करणे हे आज काळाची गरज आहे असं म्हणता येईल। आज जगभरात अनेक प्रकारचे अधिवास संकटात सापडले आहेत। जंगले आकुंचन पावत आहेत, गवताळ माळराने नष्ट होत आहेत, पाणथळ जागा प्रदूषित होत आहे। त्यामुळे अशा अधिवासातील वन्यजीवन धोक्यात आले आहे। त्याला संवर्धनासाठी प्राथमिकता देणे गरजेचे आहे। विदर्भातील जंगल परिक्षेत्राचे विचार करता यामध्ये वाघ, बिबट, सांबर, चितळ, नीलगाय आणि तडस इत्यादी प्राण्यांचा अधिवास आहे। त्याचबरोबर विदर्भामध्ये तब्बल 500 प्रजातीचे पक्षी आढळतात। यामध्ये माळढोक, तनमोर अशा अतिदुर्मिळ पक्ष्यांचा देखील अधिवास आहे। तसेच महाराष्ट्रामधील 6 व्याघ्र प्रकल्पापैकी 5 व्याघ्र प्रकल्प एकट्या विदर्भामध्ये आहेत। बदलत्या काळानुसार प्रत्येकाने स्वतःमध्ये बदल करून निसर्ग संवर्धनाचा ध्यास घ्यावा असे मत अमरावती येथील वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केले आहे। कन्झर्वेशन व्हायला पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये। वाईल्डलाईफमध्ये आपण जो हस्तक्षेप निर्माण करतो तर तो पण थोडासा कमी व्हायला पाहिजे। आता पहिलेच्या ज्या दृष्टिकोनाने बघितलं तर पहिले नदी नाले हे जे होते भरपूर प्रमाणात भरलेले असायचे, आता ते आटत आले आहेत। त्याचं कारण असं आहे की वृक्षतोड झालेली आहे, त्यानंतर कारखाने खूप जास्त झालेले आहेत, त्यानंतर आपण जे डेव्हलपमेंट करतो आहे ते डेव्हलपमेंट आवश्यक आहे, व्हायला तर आवश्यक आहे, पण त्या डेव्हलपमेंट नुसार आपल्याला जे एन्व्हायरमेंटचं आहे ते पण बघणं आवश्यक आहे। त्याच्यासाठी आपण फक्त बोलून न दाखवता ते करून दाखवणे मग हे आवश्यक आहे। जसं आता आपण कुठल्या जंगलात जातो, सफारीला जातो किंवा याला जातो तर ते आपण फक्त दृश्य बघतो,
ते दृश्य बघण्यापेक्षा त्याच्यात आणखीन काय होऊ शकेल ते पण आपल्याला हे गरजेचं आहे पाहिजे। हे प्रत्येक मानवी जे आहेत म्हणजे माणसानी हे कन्झर्वेशनचा भाग असायलाच पाहिजे आणि निसर्गाशी सगळे जोडलेले आहेत। निसर्गाशी कोणी हे होऊ शकत नाही, त्यामुळे निसर्गाला वाचवणे हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।